माजी अध्यक्ष आदरणीय सदाशिव खाडे सर, त्याचबरोबर आदरणीय अभिजित गोडके सर, आपल्याला विनंती करतो मान्यवरांनी शॉप नंबर काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी तिथे दिवा घेऊन उभं असतं. ते निरातून तेजाकडे आपल्याला जायचंय आणि टायरच्या या विश्वामध्ये आपल्याला एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं. मी विनंती करतो भोसरी विधानसभेचे आमदार आदरणीय महेश दादा लांडगे दादा आपल्याला अभिजित गोडके साहेबांना विनंती करतो, सदाशिव खाडे साहेबांना विनंती करतो, सचिन पटवर्धन साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्याला विनंती करतो पिंपरी-चिंचवड पुण्यानगरीचा प्रथम नागरिक आदरणीय महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांचा आपण सन्मान करूया. भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय महेश दादा लांडगे सन्मानित करण्यासाठी विनंती. अभिषेक नायरजी आपल्याला आणि दर्शी यांना सन्मानित करण्यासाठी माझी विनंती. त्याचबरोबर संजय सिंग चव्हाण योकोहामा, नितीन तलाठी RSM पुणे सुद्धा विविध आपल्याला माझी विनंती. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माझे अध्यक्ष या युकामा क्लब नेटवर्क वायसीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि ज्यांनी मला नगरसेवक केलं असे आदरणीय गिरीश भाऊ बापट साहेब, तसंच या निमित्ताने उपस्थित असलेले पिंपरी चिंचवडचे प्रथम नागरिक महापौर माई ढोरे,
योकामा एशिया पॅसिफिकचे डायरेक्टर सेल्स आणि पहिल्या दिवसापासून ज्यांनी मला भाऊ मानलं असतं म्हणजे भाई माना आहे पहिल्या दिवशी. आणि योकामाच्या जे डिसिशन घेताना की हे क्लब नेटवर्क करण्याचं सर्वात महत्त्वाचं जर भूमिका कोण असेल तर ते हरिंदर सिंग साहेबांचं आहे. ते ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे एशिया पॅसिफिकमध्ये फिरत असतात. पण या उद्घाटनाप्रसंगी त्यांना मी विनंती केलं आणि त्यांनी आज वेळ देऊन आज त्यांच्या वेळेनुसार हे सगळं आणि तुमच्या सर्वांच्या वेळेनुसार हे फिक्स केलेलं आहे असं आमचे हरिंदर सिंगजी. तसेच दुसरीचे आमदार माझे परममित्र आणि पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे. दुसरे माझे कुटुंबाचे एक खास मित्र आणि एक वेलविशर आहे आणि एकदम जवळचा तसा आणि या शहरामध्ये सर्वांना माहीत आहे असं ॲडव्होकेट सचिन पटवर्धनजी. कारण एक कौटुंबिक संबंध आहे, राजकीय संबंध कमी आहे आमच्या दोघांमध्ये. असं एक कौटुंबिक संबंध. तसंच दुसरा कौटुंबिक संबंध असलेले सदाशिव खाडे सर, अमित गोरखेजी आणि माझ्या विनंतीला खास मान देऊन आज इथे उपस्थित असलेले महिंद्रा अँड महिंद्राचे व्हाईस प्रेसिडेंट विजय नायरजी. हे त्यांनी जेव्हा मी त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही डेसिग्नेशन पाठवा आत्ताचं, तर ते म्हटलं मी तुमच्याबरोबर फक्त स्वागतासाठी येणार आहे, तुमच्यासाठी मी येणार आहे असं सांगणारा विजय नायर. म्हणजे आपुलकीने ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसंच या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सर्व जे आमचे कुटुंबावर किंवा या निमित्ताने उपस्थित असलेले, कारण लोक कमी बोलवलं भाऊ, आम्ही मॅक्झिमम 50 लोकांनाच बोलवलं. कोविडमुळे एकदम स्ट्रिक्टली जे एकदम क्लोज लोक आहे त्यांनाच बोलवलं, चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा नाहीतर आमचं टार्गेट होतं याचं उद्घाटन 1000 फॅमिलीजनं बोलून हे मोठं प्रमाणात उद्घाटन करायचं होतं. परंतु फेब्रुवारीपासून प्लॅन करत होतं हे होत नव्हतं. आणि आज या निमित्ताने माझ्याबरोबर इथं उपस्थित असलेले माझे दोन्ही मुलं अक्षय आणि अभिषेक आणि ज्यांच्यामुळे मी या बिझनेसमध्ये टायरच्या बिझनेसमध्ये आलो ते सुद्धा अखिल आणि प्रीती, म्हणजे हे तिघंजण हे बिझनेस चालवत होतं. त्या बिझनेसचं मूळ जे फाउंडेशन जे रोवलं ते विपिन वासुदेव म्हणून आहे. त्याचे कुटुंब हे गेल्या 5-6 वर्षापासून हे चालवत आहे आणि मी त्यांच्याकडनं टेक ओव्हर केलेला असा बिझनेस आहे, रनिंग बिझनेस आहे. आणि काय अडचण त्यांच्या वैयक्तिक फॅमिली झालं आणि त्यामुळे मला हे बिझनेस मिळालं. आणि या क्षणी मला माझ्या या प्रोग्रामला खास मिसेस नाही आहे माझ्या रजनी इथं, ते गावी माझे सासूबाई आजारी म्हणून ते गावी शी इज मिसिंग दिस इनॉग्रल फंक्शन व्हॉट एव्हर इज दॅट. तर आपल्या सर्वांच्या मी मनापासून चंद्रिका एंटरप्राइजेसच्या वतीने मी स्वागत करतो. आज या निमित्ताने माझ्या आई वडिलांना आणि हे जे काय संस्था उभं केलं असं विपिन वासुदेव यांना विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांच्याशिवाय हे झालं नसतं. मी आज जे काय याच्यावर उभा आहे ते केवळ या आई वडिलांचे आशीर्वाद आणि विपिन वासुदेव यांनी हे सगळं रचलं म्हणून आज आम्ही या कळसावर बसून आज हे बिझनेस करतो, तेवढंच आहे. भाऊ हे बिझनेस म्हणजे कधी विचार पण नाही केलं मी टायरच्या बिझनेसमध्ये येणार. एप्रिल-मे मध्ये कोविड सुरू झालं, लॉकडाऊन सुरू झालं. सहजरित्या सुधा मॅडमशी माझं असंच फॅमिली रिलेशन्स आहे गेल्या 40 वर्षापासून. म्हणजे विपिन असतानाच ते माझे मित्र होतं, एकदम क्लोज फॅमिली फ्रेंड होता आणि नातेवाईक पण आहे. तर असं सहजरित्या त्यांनी असं एक प्रपोजल दिलं की बाबा बिझनेस आम्हाला द्यायचं आहे, कारण त्यांनी दुसरं काय वेंचर केलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून हे केलं. आणि मग मी टायरच्या बिझनेसमध्ये एक कुठल्या तरी मित्राला द्यायचं या इन्व्हेस्टमेंटसाठी असं या दृष्टिकोनातून त्यांच्याशी चर्चा करत होतो. आणि नंतर असं झालं की दोन्ही मुलांना मी इथं घेऊन आलो आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं प्रपोजल आहे. थोरला बजेट फोर्स मोटर्समध्ये आहे, धाकटा बिझनेसमध्येच इंटरेस्टेड आहे. 10वीपासून माझ्याबरोबरच असतो तो. म्हणजे पलटणचं माझं डेव्हलपमेंट जे झालं, मी प्लॉट पुढच्या मोठं तिथं 10 एकर डेव्हलप केलं तिथं रेसिडेन्शियल एनी प्लॉट याच्या म्हणजे कमेन्स फॅक्टरीच्या मागच्या बाजूला. तर त्यावेळेस तो माझ्याबरोबर सातत्याने 10वीपासून माझ्याबरोबर होता. म्हणून त्याला बिझनेसमध्येच इंटरेस्ट होतो, त्याला नोकरी करायचं नव्हतं. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर मिसेस पण होतं. आम्ही घरी गेल्यानंतर जेव्हा मी त्यांना सांगितलं कुठलं तरी मित्राला द्यायचं, त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं, तर त्यांचा प्रश्न हे होतं की आपण काय करू शकत नाही.
आणि मी म्हटलं मी या वयात आता बिझनेसमध्ये पडू इच्छित नाही. मी 25 वर्ष LIC मध्ये नोकरी केलं विकास अधिकारी म्हणून. तिथून बाहेर पडल्यानंतर हे बिझनेस सगळं मी केलं. आता तुम्हाला जर करायचं असेल मी पाठीशी उभं राहतो, जे काही सपोर्ट असेल मी सपोर्ट करेल. बट बिझनेस तुम्हाला करायचा असा दृष्टिकोनातून या बिझनेसमध्ये उतरला आणि देवाच्या कृपाने गेले. आणि असा प्रसंग होतो, काळ होतो भाऊ, जेव्हा हे सगळं होत असताना कोविडच्या सामोरं गेलो आम्ही. आई गेलं त्यामध्ये माझं आणि आई गेल्यानंतर 16व्या दिवशी मी या स्टोअरचं मी टेक ओव्हर केलं. आणि पहिलं जर कोण आला असेल तर ते महेशदादा लांडगे पहिलं ते पाहायचं. आणि महेशदादा येऊन पहिलं शब्द दोन्ही मुलांना सांगितलं की हे माझे मित्र आहे, हे मी गुरु मानतोय, तुम्हाला काय अडचण असेल तर मला फोन करायचा, बाबांना पण नाही फोन करायचा. असं दोन्ही मुलांना असं ताकद जे देण्याचं काम स्थानिक पातळीवर महेशदादांनी देऊन इथून केलं आणि तिथून हे सुरुवात केलं. भाऊ आम्ही इथं आता टायर्स आणि एलॉयज योकामाच्या क्लब नेटवर्क जरी घेतलं असेल तर आम्ही गुडियर आहे, सिएट आहे, बाकी सर्व टायर्स 2 व्हीलर पासून ट्रक टायर पर्यंत आपण सर्वांना देतो. फक्त आम्ही क्रेडिट मार्केटमध्ये नाहीये, कॅश मार्केटमध्ये म्हणजे जे कस्टमर्स घेतो त्यांच्यासाठी आपण करतोय. इथं एलॉयजचा बिझनेस आहे, ॲक्सेसरीजचा बिझनेस आहे आणि तसंच या बाजूला व्हील अलाइनमेंट, रोटेशन बॅलन्सिंग आहे. आणि फिनोरा ग्रुप जे आहे, सत्यप्रकाश अय्यर ते आलेले नसेल त्यांच्या थ्रू आपण हे कार डिटेलिंगमध्ये उतरलं, म्हणजे सिरेमिक कोटिंग जे म्हणतात इंटिरियर आणि एक्सटिरियर क्लिनिंगचे हे केलेले. आणि 100 मीटरवर पुढे भाऊ आम्ही एक ऑटोमॅटिक कार वॉश पण सुरू केलं. तर तिथं आता आपण आणखी इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या संदर्भात आपण विचार करतो. इलेक्ट्रिकल गाडी जे आहे त्याच्या डीलरशिप किंवा कुठलं दुसरं काय बिझनेस. थोरला जे मुलगा आहे तो हे सगळं आणि व्हर्टिकल्स क्रिएट केला. आणि दुसरा एक महत्त्वाचा बिझनेस सुरू केलं म्हणजे ते इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे. ते स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि न्यू इंडिया इन्शुरन्स आणि LIC असं तिन्ही म्हणून असं एक हे सुरू केलं. कारण अनेक लोक जे गिराईक येतात त्यांच्या गाडीच्या इन्शुरन्ससाठी ते आम्हाला अप्रोच करतात. म्हणून ते पण काउंटर आम्ही एक म्हणजे एका घरात सर्वच सुविधा उपलब्ध होईल असं व्यवस्था आम्ही सर्व इथं हे केलेले. माझ्या परिवारातले 4 आणि सुधा मॅडमच्या ते 3 आम्ही 7 जण फॅमिलीचं इथं लोक आहे जे पूर्ण वेळ इथं द्यायला लागलं. आणि एक व्हर्टिकल एकेकाला जबाबदारी दिलं. इन्व्हर्टर, बॅटरीज आणि जे काय सोलारमध्ये पण थोरला मुलगा बघतो, तो पण बिझनेस आम्ही ह्या सगळं काउंटरमध्ये करतो. एकंदरीत गेल्या 7-8 महिन्यापासून हे बिझनेस चालू केलेलं आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं आज जे सहवास मला लाभलं आहे असंच माझ्या पाठीशी उभं राहून आपण सहकार्य करावं एवढंच मी विनंती करतो. भाऊ आपण सर्वजण वेळ काढून ह्या कार्यक्रमाला आले. खास भाऊंना पण, गिरीश भाऊंना पण मी जेव्हा फोन केला ते म्हटलं नक्की मी येणार. आणि एक फार मोठं पाठीशी आपण उभं राहतं. हरिंदर सिंह जी सारखं योकामा से हमारा बहुत कुछ अपेक्षा और है. मैंने उनको पहले ही मीटिंग में बोला है आई वॉन्ट टू बी द फर्स्ट डीलर और योकामा क्लब नेटवर्क, फर्स्ट योकामा क्लब नेटवर्क which will register the highest sale in Pune. So we'll be the number 1 डीलर ऐसे प्रॉमिस किया है. तो उन्होंने हमको टारगेट दिया कि इंडिया का टॉप डीलर हम योकामा का होना चाहिए. हम उसके भी कोशिश करेंगे. आप हमारे साथ हैं तो पक्का वो भी दे देंगे. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला मनापासून आपल्याला सर्वांचं नायर कुटुंब आणि विपिन कुटुंब आणि चंद्रिका एंटरप्राइजेसच्या वतीने. भाऊ हे नाव पण चंद्रिका जे नाव आहे योगायोग आहे भाऊ, आईचं नाव. आणि कधी विचार नाही केला की आईचं नावाने एखादा फर्म सुरू करायचं. आणि जेव्हा मी हे फायनली घेतलं आहे आणि आई तोपर्यंत गेली आमच्याकडनं, सर्वात मोठा आनंद आई वडिलांना झाला असता. दोघं माझ्या गेलेले आहेत. तर आईचं नावच द्यायचं ठरवलं. कारण दर दिवशी 1000 वेळ ते आईचं नाव गिरायकांचं किंवा आमच्या मुखात पण येतो ते चंद्रिका असं नाव आहे. म्हणून हे फार मोठं एक आदरपूर्वक मी हे नाव चंद्रिका एंटरप्राइजेस दिलेले आहे. आपण सर्वजण असंच आशीर्वाद द्या एवढंच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रायव्हेट लिमिटेड आदरणीय हरविंदर सिंह. On behalf of Yokohama, I'm sure that this is going to be a venture which will create a lot of history, new history in India. And as we discussed, I am looking forward that you will not only be one of the strongest dealers in India, but I am
going to compare you with the Asia Pacific leaders. So looking forward to you and me have a special relationship of being brother also. So together now we are an official partner also. So I'm sure that we'll take this partnership to good. Thank you very much. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सभागृहातील आमचे सहकारी बाबू नायर साहेब यांच्या या भव्य चंद्रिका योकोहामा क्लबचे उद्घाटन या ठिकाणी होत असताना उद्घाटक शिवाजीनगर लोकसभेचे खासदार सन्माननीय आदरणीय नामदार गिरीजी बापट साहेब, त्याचप्रमाणे या भागातील आमचे लाडके आमदार महेशदादा लांडगे, सचिन पटवर्धन साहेब, तानाजी खाडे साहेब, अमित गोरखे, हरेल सिंग, त्याचप्रमाणे नायर साहेब, आदरणीय सन्माननीय सोशल डिस्टन्सिंगच्या कारणानं कारण करोना प्रादुर्भाव आहे, कमी लोकांमध्ये कार्यक्रम करायचा, पण कार्यक्रम करायचा आणि असा हा गोड कार्यक्रम या ठिकाणी या भव्य जागेमध्ये दादांच्या बापट साहेबांच्या आशीर्वादानं म्हणजे नायर साहेबांनी त्यांच्या मुलांना जे डेअरिंग दिलं, तो आशीर्वाद दिला, त्याला मी सलाम करते. केव्हाही नोकरीपेक्षा बिझनेस हा मोठा असतो, फक्त ते चालवण्यासाठी आपल्याला पाहिजे ते सहकार्य हवं असतं आणि ते सहकार्य दादांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी आहे. शिक्षणापेक्षा बिझनेस कसं चालवायचं हे बिझनेसनं शिक्षण आपल्यामध्ये आहे बाळा. म्हणून नायर साहेबांनी खंबीरपणे बाप या नात्यानं, फादर या नात्याने आपल्या सोबत अतिशय भक्कमपणे पाठिंबा दिलेला आहे. नायर साहेबांना आईवडिलांची आठवण झाली, साहजिकच आहे. नायर साहेब, तुम्हाला तुमच्या आईबाबांची आठवण झाली, पण तुम्हाला ह्यांच्या पाठीशी सतत राहायचं आहे. नाही काय काम करायचं, मलाही आवडलं. आता मुलांच्यावर सोपवायचं आणि जबाबदारी सोपवली की मुलं आपोआपच दिलेल्या कर्तव्याला चांगल्या प्रकारे सांभाळतात. म्हणून जरी तुम्ही त्यांच्यासोबत आहात, तुमची त्यांच्या पाठीचे तुमचा सर्व वर्दस्त आहे, तरी पण आपण इथे येणं जाणं खूप महत्त्वाचं आहे. मी एवढाच सल्ला देते, मुलं करणारच आहे, पण तुमची या ठिकाणी येणं जाणं असेल तर अधिक चांगले. पप्पा केव्हाही येतात. ही एक प्रकारची त्यांच्यामध्ये एक ओळख असणं किंवा त्यामध्ये एक दबाव असणं हे महत्त्वाचं आहे. चांगला बिझनेस करा, कॅशमध्ये बिझनेस करा, उधारी करू नका, एवढा सल्ला देते. आणि शहराच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या परिवाराच्या वतीनं या क्लबला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद. शुभेच्छा आणि त्यानंतर मी आदरणीय गिरीश बापट साहेब, खासदार साहेबांना. बापट साहेबांचा पुढे बरेच कार्यक्रम आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता माझे परम मित्र बाबू नायर यांनी खूप मन लावून, खूप परिश्रमपूर्वक या शोरूमचा आज उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक बापट साहेब, आपले भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आमदार महेशदादा, महापौर माई, सर्व नगरसेवक खाडे सर आणि बाबूजी उपस्थित अतिशय मोजके मित्र. मगाशीच आम्ही आतमध्ये बसून बोलत होतो की आज जर का कोविडची परिस्थिती नसती तर फक्त बाबूचे मित्र जर का बोलवले असते तर 5,000 लोक आले असते. तर हा एक वेगळा कार्यक्रम आहे. अतिशय घरगुती वातावरणामध्ये आज हे ओपनिंग होते. आता माई म्हटलं तसं मी बाबूला सगळ्यात पहिल्या दिवशी सांगितलं की त्याचा स्वभाव मित्रांच्या बद्दल असा आहे की बाबासाहेब मी त्याला सांगितलं की उधार टायर देऊ नको कोणा. त्यामुळे आपण मित्रांनी सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे
ते नाही करायचं. मला देत नाही. तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की नवीन व्हेंचर आहे. आपले इतके मित्र आहेत, बाबूचा स्वतःचा प्रचंड मोठा मित्र परिवार आहे. तर हा बिझनेस यशस्वी तर होणारच आहे. योकोमाचे एवढे मोठे ऑफिसर्स त्याच्या पाठीमागे उभे आहेत. तर एक नवीन व्हेंचर सुरू होते. आपण सगळेजण आपल्या सगळ्या मित्रांच्या वतीने मी बाबूला शुभेच्छा देतो. राजकारणामध्ये काम करत असताना इतर पक्षामधल्या लोकांची मैत्री कशी ठेवायची, तर हे आम्ही बापट साहेबांकडनं कायम शिकत आलेलो आहोत. त्याचे किस्से सांगायचे झाले तर आजचा अख्खा दिवस सुद्धा पुरणार नाही. पण त्यांच्याकडनं शिकता शिकता बाबू काँग्रेसमध्ये असताना सुद्धा माझी आणि बाबूची एवढी चांगली मैत्री झाली. म्हणजे ज्यावेळेला तो पहिल्यांदा स्वीकृत नगरसेवक झाला आणि त्याच्यावर केस झाली, त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. तो काँग्रेसचा कॉप नगरसेवक होता. पण 5 वर्ष मी त्याची केस लढली आणि त्याचं पद पण कायम राहिलं. पुढच्या सलग 2 वेळेला कधी कोणी कॉप होत नाही. पण बापट साहेबांच्या आशीर्वादामुळे तो 2 वेळेला दुसऱ्यांदा सुद्धा त्याला कॉप होता आला. राजकारणामध्ये काम करत असताना वेळ खूप वाया जातो आणि आपल्या कुटुंबाकडे, आपल्या आर्थिक उन्नतीकडे बघायला फार कमी वेळ मिळतो. तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल की काही कारण नसताना, खरं म्हणजे स्वीकृत नगरसेवक जर का माणूस झाला तर त्याला LIC कडनं परमिशन दिली जाते की तुम्ही कुठलाही वेगळा बिझनेस करत नाही आहात, त्यामुळे तुम्ही समाजाची सेवा करत असल्यामुळे असे प्रेसिडेन्सीज आहेत. असे ऑलरेडी घडलेले कित्येक अनुभव आहेत की ज्याच्यामुळे सर्व्हिस बेनिफिट्स कंटिन्यू ठेवून त्या माणसाला दिलं जातं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं म्हणजे हे जरी एका शॉपचं उद्घाटन असलं तरी बापट साहेबांना माझी विनंती राहील की या संदर्भातले पिटिशन दिल्लीमध्ये दाखल केलेली आहे. बाबू तो त्याचा स्वभाव नाही तर त्यांनी तुम्हाला कधीच सांगायला पाहिजे होतं. पण बाबूला त्याचे कुठलेही LICच्या एवढ्या सुंदर सर्व्हिस, ज्याचा तो नॅशनल युनियनचा जनरल सेक्रेटरी होता, अशा परिस्थितीमध्ये त्याला कुठलीही सर्व्हिस बेनिफिट त्या राजकारणापोटी मिळाले नाही. आज LIC मध्ये जर का माणसाने आयुष्य काढलं तर त्याला एवढे मोठे सर्व्हिस बेनिफिट मिळू शकतात आणि कुठलीही चूक नसतात. देशामध्ये अशी अनेक लोक आहेत की जी कॉप झाली किंवा इतर पदांवर गेली, निवडून आली, तर यांना सुद्धा LICने बेनिफिट दिले, फक्त त्याला मिळाले नाहीये. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बापट साहेबांना विनंती करेन की बाकीचं मी पुढे बोलायचीच गरज नाही. बापट साहेब दिल्लीत असतात, अनेक कमिट्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एकदा मनावर घेतलं की बाबूचं हे ऍक्सिलरी काम पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्की होईल. मी आपल्या सगळ्या मित्रांच्या वतीने पुन्हा एकदा बाबूला पूर्ण शुभेच्छा देतो. तन मन धनाने आपण सगळेजण त्याच्या पाठीशी उभे आहातच. अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्या पाठीमागे उभे राहू. महेश दादांनी त्यांच्या मुलांना सांगितलेलं आहे की बाबूला फोन सुद्धा करायचं नाही. महेश दादांनी एकट्याने जरी ठरवलं तर माझ्या मते अशी 4 दुकानं लागतील त्याच्यामध्ये टायर ठेवले तरी ते सुद्धा कमी पडतील. एवढा वैयक्तिक जनसंपर्क खूप कमी लोकांना माहिती की दादांच्याच इतक्या कार आहेत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ज्या दिलेल्या असतात. तर असे आपण सगळे मित्र बाबूच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा. आज आपण आपले समाजाचे मंत्री बाबू त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा देण्याकरता आलो. विशेषतः आदरणीय बापट साहेब, सर, आम्ही आमचे मित्र उपस्थित सर्व बाबूंचे घरचे सदस्य, बाबू मी आपला व्यवसाय माझ्या मतदारसंघात आहे, योगायोग आहे. त्यांना महत्त्वाचा योग असा आहे की तुम्ही तुमचे माझे सचिन दिली सांगितलं आपण काँग्रेसमध्ये होता, मी पण तुमच्यावर होतो. त्यामुळं आपले समोर तुम्ही त्यांचे माझे चुकते बाळासाहेब
त्यांच्याशी जास्त जवळ त्यामुळे महाजन बाबूंचा संबंध राजकारणातलं ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस पण प्रत्येक मित्र जेव्हा त्याच्याशी मैत्री झाल्यानंतर त्याच्याकडनं असं काही चांगलं आलं की वाईट पण आलं. त्याचे जे मित्र होते ते माझे मित्र झाले, त्याचे जे शत्रू होते ते माझे शत्रू होते. असं एकच मित्र भेटला त्याच्याकडनं मित्र भेटले शत्रूंना प्रत्येक कार्यक्रमाला बाबूंचे येतात. कधीच बाबूंनी माझं बंधू करून आहे मनापासून प्रत्येक शक्य जेवढं आपल्यामुळं फायदा होईल किंवा आपल्याला नुकसान होणार त्याची काळजी त्यांनी त्याच्या मुलांना पण सांगितलं. आपण आणखी मुलं पण कशी तुझं संस्कार बाबू त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला जरी जाणवेल की ग्राउंडवर असण्याची वडिलांच्या किंवा बातम्यांच्या सुद्धा संस्कार मुळात बाबू मनापासून आपल्या सगळ्यांना बाबूची शुभेच्छा दिली. तर आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी दिलेल्या शुभेच्छानंतर मी आदरणीय खासदार गिरीजी बापट साहेब आपल्याला विनंती करतो. महापौर भरेची बापू आहे कोणी मागे बोलवतं नायर सिंगसाहेब आणि सर्व मित्र परिवार आज बाबूच्या या नवीन उपयोगाचं आपण सगळेजण स्वागत करू. आणि हरवणारी असं बाबूचं व्यक्तिमत्व आहे. खूप सहजपणे लोकांना उपलब्ध होतो, मनात कधी पाप नसतं आणि शक्यतो जितकी मदत दुसऱ्याला करता येईल तेवढी मदत तो पार्टीचा असो नसो नागरिक असो कोणी असं करण्याची बाबूचा एक स्वभाव आहे. आणि अशी लोक मला फार आवडतात. म्हणून बाबूची आमची आधीपासून माहिती होतो एकमेकांना, पण दोस्ती जास्ती झाली. पिंपरी चिंचवडमध्ये मी पालकमंत्री असताना यायचो तेव्हा, आणि एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणूनही त्याच्याकडे बघितलं जातं. आज कोरोना असल्यामुळे जास्त मोठा कार्यक्रम घेतला नाही ती चांगला आहे, पण बाबूचा स्वभाव आणि वागणं बोलणं आणि व्यवहार निश्चितपणे त्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती होईल आणि भरभराट होईल. पण प्रगती आणि भरभराट झाली तरी स्वतःपुरतं ते नाही, पण दुसऱ्यालाही त्याच्यातून पूर्ण फुलाची पाकळी मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे. मी त्याला या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि एकीकडे व्यावसायिक जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकी देखील जपली पाहिजे असं भान त्याला आहे. आणि म्हणून जसा व्यवसाय चांगला करेल तशी त्याची सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्य देखील वाढेल. फार मोठा मित्रपरिवार, चांगल्या पद्धतीची माहिती आणि लोकांना उपयोगी पडणं, या तीन गोष्टींवर माणसाचं भवितव्य अवलंबून असतं. आणि म्हणून बाबू हे तिन्ही गुण तुझ्यामध्ये आहेत, ते अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न मात्र आपण केला पाहिजे. आणि किती गुण असतील तरी आपण हा विचार केला पाहिजे की याच्यात अजून वाढ कशी होईल, त्याच्यावर समाधान नाही मानायचं. आणि मला खात्री आहे की तो त्या पद्धतीनं करेल. सगळ्या कुटुंबियांना आणि आधीचे जे पार्टनर होते, जे मालक होते, त्यांच्याही कुटुंबियांना आपण बरोबर घेऊन काम करतात. नाहीतर असं दिसत नाही समाजामध्ये चित्र, पण ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्व कार्यकर्ते बाबू आपल्या बरोबर आहोत. किंबहुना असं काम करणाऱ्याच्या मागे आम्ही सगळेजण कायम उभे असतो. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. तुझ्या व्यवसायाला प्रगती हो, परमेश्वराचा समाजाचा आशीर्वाद हो, एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि जाता जाता एवढ्या सगळ्या समारंभात बाबूंनी आपल्या आईची आठवण आणि कुटुंबियांची आठवण ठेवली, हे फार महत्त्वाचं आहे. कारण माणसं जशी मोठी होतात तसं ते नातेवाईक, मित्रपरिवार, कुटुंब यांना विसरून जातात. पण त्यांना हे माहीत नसतं की ह्यांच्याचमुळे आपण मोठे झालेलो. म्हणून आईचा उल्लेख विशेषतः बाबूंनी केला. आई हे एक आपल्या जीवनात असं स्थान आहे की जिला आपण कधीच विसरू शकत नाही. तिचा मान, सन्मान, आदर, प्रेम
माया, उत्साह, अनेक संस्कार हे सगळे आपण आईपासून शिकतो आणि त्यामुळे आज त्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख केला आणि बायकोचाही उल्लेख करायला विसरला नाही की नाही येते म्हणून, पण कुटुंबियांचा सगळा उल्लेख केला. म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आपल्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत. भविष्य वाटचाल थोडी खडतर आहे, सामाजिक स्थिती अवघड आहे, कोरोनासारखी परिस्थिती आहे, त्याच्यात यशस्वी संघर्ष आपल्याला करायचा आहे. हे करण्याकरता तुला परमेश्वराने ताकद देऊ, तुझी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणखी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे. एक अक्षय, अभिषेक सर, अखिल सर, आपको भी मैं आणि यानंतर फोटो ऑफ थँक्ससाठी माझी विनंती राहणार आहे. अक्षय नायर साहेब आपल्या Girish Papati, Member of Parliament Pune, Mr. Harinder Singh, Director Sales Yokohama, Mrs. Usha Dore, Mayor PCMC, Mr. Mahesh Landge, MLA, Advocate Sachin Patwardhan, Ex-Chairman State Audit Committee, Mr. Vijay Nair, VP, Mahindra & Mahindra, Mr. Sadashiv Phade, Ex-Chairman PC and DTA, Mr. Amit Gorke, Ex-Chairman Anna Bhau Sati Mandal, Mr. Sanjay Singh Chauhan, AGM Yokohama, and Mr. S.K. Sinha, Manager IOD, and all the respective Yokohama team members. And last but not least, all our well-wishers, customers, friends, and family who have come to bless us. Thank you very much for that.